हाय मित्रांनो, कसे आहात? बरे आहात का? आज काय व्हिडिओच घेणं झालं नाही मला दुपारी. तेच काम 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 काम. काय करणार आता? रक्षाबंधनला गावाकडे पण जायचंय, त्याच्यामुळे कामाची लय लोड आहे. आता वाजलेत बघा 9:30 वाजलेत. जेवण वगैरे झालं आमचं. ड्रोन मागवलेलं होतं. ड्रोन आले, त्याचं अनबॉक्सिंग केले पहिलेच, तरी तुम्हाला दाखवतो आमचं ड्रोन. आता त्याची चार्जिंग पण संपली. दाखवतो त्याची चार्जिंग संपली. चार्जिंग लावायची. पहिलंच आलेलं होतं, म्हणजे आले म्हणजे काय आज आलं नाही, पहिलंच आलेलं आहे ते ड्रोन. त्याची चार्जिंग संपली. आता ते चार्जिंगला लावायचं, कारण आता गावाकडे जाणार आहे ना, मग त्याच्यामुळे म्हणलं चार्जिंग लावलेली बरी. मग ते आपल्याला गावाकडे यूज करता येते. गावाकडे जास्त लाईट राहत नाही, लाईटीचा प्रॉब्लेम येतो. पावसाळा चालू आहे, पाऊस आली लाईट गेली तर. त्याच्यामुळं म्हणलं इथूनच चार्जिंग करून नेलं की आपल्याला तिथं वापर करता येईल. तिथं पण लोकेशन आहेत भारी भारी, तुम्हाला ते गेल्यानंतर दाखवतो तिथं. तर पिलू काय म्हणतो बघा. काय पिलू? काय उडवायचं त्याला ड्रोन है ना, उडवता. चला ड्रोन दाखवतो तुम्हाला आमचं. इथं ठेवलेलं आहे ड्रोन. याच्या पहिलं पण आम्ही गावाकडे घेऊन गेलो होतो ड्रोन. गावाकडे गेल्यावर त्याची चार्जिंग संपलेली होती. म्हणलं आल्यावर लावलंच नाही चार्जिंगला त्याला. बघू आता चार्जिंगला लावू थोडा वेळ. टाइम लागत असेल ना. एका बॅटरीला 1 तास जातं चार्जिंग व्हायला. बघा आमचं ड्रोन असं आहे. ही बॅग आहे, कॅरी करण्यासाठी चांगलं आहे त्याला ड्रोनला. काय म्हणतोस तू? हे बघा याच्यामध्ये ड्रोनचं रिमोट आहे. रिमोट आहे. थांब जरा. चालू होतं. हे बघा चालू झालं. असं केलं की बंद होतं. याची पण चार्जिंग झालेली. चार्जिंगला लावायचं ह्याला पण. आता याला पण चार्जिंगला लावायचं. हे असं ऑप्टिकल छान आहे त्याचं. ह्याच्यासोबत एकच बॅटरी, 2 बॅटरी आली. तर मी एक्स्ट्रा बॅटरी मागवली, कारण मी एक बॅटरी 20 मिनिट देते फ्लाय. तर आपली 3 बॅटरीचं 1 तास होतं. 20 20 40 50 60 1 तास होऊन जातं त्याच्यामध्ये. हे असं छोटंसंच आहे. काय आत्ता चालू केले आपण व्हिडिओला. मग ते आपण भारीवालं ड्रोन घेणार, कुठंतरी क्रॅश झालं त्याच तेवढा पैसा वायपट कशाला म्हणून आत्ता चालू केले. मग आपलं चॅनल चांगलं चालायला लागलं तर चांगलं मोठं ड्रोन घ्यायला येते. ते काय हो? ह्याचा पण 4K कॅमेरा आहे, मस्त कॅमेरा आहे. ही पण बॅटरीच आहे का? 3 आहेत का? 3 बॅटरी आहेत. बोल ना पिलो, किती बॅटरी आहेत त्या? हे बघा 5 5 आहेत मग. हे बघा असं ड्रोन आहे आपलं. हे बघा याचा कॅमेरा कसा आहे, छान आहे. 4K. हे बघा दिसते ना तुम्हाला? नाही दिसणार असं. थांबा ना, थांबा दिसते, तुम्ही थांब, सरळ थांब, ठेवा. असं ड्रोन आहे. फ्लाय वगैरे मस्त करतं हे. ह्याच्यानं पण शूट करायचं आपल्याला गावाकडे गेल्यावर. त्याच्यामुळं म्हणलं इथूनच चार्जिंग करून न्यायचं त्याला. आता लक्षात आलं माझ्या चार्जिंग नाही आहे याला. ती म्हणलं चार्जिंग करून घ्यायची. पिलू जायचं का आत्याकडे? सुद्याकडे? पिल्या तर म्हणतोय मम्मी आपल्याला झोपेतून उठून जायचंय का मग तिकडं गावाकडं. ट्रेननं जायचं मित्रांनो. त्या दिवशी 8 तारखेला जायचं आम्हाला गावाला सकाळी ट्रेननं. 9 तारखेला रक्षाबंधन आहे ना. तुम्ही दिसतच नाही. 8 तारखेला जायचं. कॅमेरावर बोट ठेवल्यावर कसं होईल बरं? हा का? नाही नाही, चेहरा खाली बसावं लागेल तुम्हाला. थांब चार्जिंग लावायचंय. यानं ह्याच्या हातामध्ये दिलं होता रिमोट मी.
तर यानं वरी भिंतीला धडकवण्याचा एक पंख मोडलाय त्याचा. आणि मग तुम्हाला उडवायला दे अजून. तुम्हाला पण कळायला पाहिजे ना कधी कसं कुठं उडवायचं. टेस्ट करत होतो आल्यावर तर त्यानं तर धडकावला त्याला, भिंतीलाच धडकावलं त्यानं, ते हेच मोडलं. तर बघू चार्जिंग होते का. बघा ना करंट लागलं का. स्क्रीन मध्ये काय दाखवतं. चार्जिंग चालू झाली बघा मित्रांनो. 1 तास घेतं चार्जिंगला. थोडे वेळ करू द्यायचं, परत नंतर उद्या 2 बॅटऱ्या दुसऱ्या करायच्या, मग पुन्हा रिमोटला लावायचं. 3 बॅटऱ्या चार्ज करायच्या, रिमोट चार्ज करायचा, मग चालतं आपलं. तिकडे लाईट बी नसली तरी आपल्या लोकेशनला ट्रॅक करता सगळं करता येतं. हो ना. काय काय न्यायचं मग गावाकडे जाता. सरप्राईज. पिलो आपलं ड्रोन छान आहे का. हो हो कर छान आहे. द्या ना. हे बघा पिलू काय म्हणतोय. काय म्हणतेस रे तू. हे युजर मॅन्युअलचं पुस्तक आहे बघा. हे याच्यामध्ये ड्रोनची सगळी माहिती दिली, कसं उडतं, काय उडतं, ते सगळं फ्लाय होतं. पिलू इकडं बघ. बघ ना इकडं. तू काय म्हणत होतास. काय आहे ते नीट सांग. ते तुला काय वाटतं खेळातलं विमान आहे का ते. सारखं त्याचं असतं की माझं हे विमान आहे. त्याला असं वाटतं की हे माझंच विमान आहे, पण त्याला काय माहिती हे ड्रोन आहे. फक्त म्हणतो हा ड्रोन आहे ड्रोन आहे. है ना पिलू. काय आहे ते ड्रोन. कुणासाठी घेतलंय. तुझ्यासाठी. बर मग त्या दिवशी आणल्यावर का तोडलं असतं. बिताडाला ढकललो. स्पष्ट बोलायचं. बाऊ होत ना. त्याला वाटतं की हे माझ्यासाठीच आणलेलं आहे विमान. तर मित्रांनो आम्हाला घराला पण कलर मारायचंय. खूप घाण केलं पिलून लिहून वगैरे. बघा इथे किती घाण केलंय. सगळं फ्रेश वाटत नाहीये घरामध्ये. तर मग आम्हाला कलर मारायचं. त्याच्यामुळं आता दसऱ्याला, दिवाळी दसऱ्याला कलर मारून घेतो, नाही पुढच्या 1-2 महिन्यात कलर मारून घेतो. ते पिलूच्या दाताच्या ट्रीटमेंटमुळं कलर मारायचं 5-15 महिने पुढे गेला. त्याच्या ट्रीटमेंटलाच 12,000 रुपये चालले आणि कलरला 5-6 हजार रुपये जाणार. मग ते नंतरच 1-2 महिन्यानं बघायला येईल, मारायला येईल कलर. त्याच्यामुळं नंतर मारायचं. हा चॉकलेट खायचंय का. नाही ना. आता त्या दिवशी डॉक्टरने सांगितले चॉकलेट वगैरे खायचं नाही, गोड खायचं नाही. खाल्लं तरी दात वगैरे घासून झोपायचं, ब्रश करायचा. आता 2-4 वेळेस जायचं दवाखान्यात, ट्रीटमेंट घ्यायची. 3ऱ्या-4थ्या वेळेला कॅप बसवून आणायची, कारण आता त्याचे दुधाचे दात पण पडायला लय वेळ आहे. हां ह्याला आत्ता 5वं वर्ष संपतो. मग चौथा ना. 4थं वर्ष संपणार आता डिसेंबरला. 5वा लागला. मग 8, 10, 10व्या 12व्या वर्षाला दात पडतात. मग तोपर्यंत दुखायचं थांबणार नाही, म्हणून म्हणलं कॅपच बसून द्यायचं. त्याच्यामुळं कलरचं 2 महिन्यांवर गेलं. तर मित्रांनो लावले बघा मी चार्जिंगला. हे बघा इथं रेड लाईट पण लागली ह्याची. हे बघा रेड लाईट लागली. ही बंद झाली की त्याची चार्जिंग पूर्ण झाली. असं ते दोन्ही पण बॅटऱ्या लावायच्यात आणि चार्जर पण लावायचे. हे रिमोट पण लावायचे त्याच्या चार्जिंगला. तर पिलू इथं बसलाय बघा. पिलू ड्रोन घेऊन जायचं गावाकडं. ती वाचून बघ बरं कसं उडवायचं, काय त्याच्यामध्ये दिले. जरा मला वाचून दाखव. मला वाचायला येईना. हा वाचून दाखव. इथं वाच. ते उडवायचं नाही.
मी ती उडवून दाखवतंय ते नाही, तिथं नाही. वाचून असं दाखव मला वाचून असं. दाखव कसं कसं काय काय हा हा दाखव बरं काय काय लिहिले वाचून दाखव मला. तिथूनच हा. उलटं पकडलंय. हा. हा? तुझी भाषाच कळणार. ड्रोन कुठे आहे दाखव बरं त्याच्यामध्ये. हम्म? अरे तुला ड्रोन काढ नको. काढलं तरी पण व्यवस्थित दाखवल ना तो. आणि इकडे बघ. चेन तोडल त्यानं. हम्म. हळू. हा सांग बरं ड्रोन. इसको बताना इसको नेक्स्ट हा. तर मित्रांनो तो सांगतोय ड्रोनची माहिती सांगतो की इथं बटन आहे इथं ड्रोन आहे हे सर्दी सांगतो. झाल्यामुळं काय कळत सर्दी झाल्यामुळे त्याचं काही ओळखू येत नाही. हे बघा आमचे देव त्याचं ओळखू येणं गेले ते सर्दी झाली ना त्याला त्याच्यामुळे ते ओळखू येत नाही की काय बोलतोय ते नेमकं. हा बोला. दाबायचं नाही ते ओढतं मग ती भिंतीला धडकतं वरती जाऊन. मग त्याची पानं तुटते. मग तो तोडला होता ना त्याचं पाय एक ड्रोनचा पाय तोडला होता ना आत्ता. मग दाबू नको ते उडून जातं बरं मनवरी. सर पिलू औषध प्यायचं ना तुला. तर चला मित्रांनो आता हे ड्रोन घेऊन आपण गावाकडे गेलो ना शूट करू मस्त मस्त. बघू ना कसं shoot ब्लॉगला पण टाकू फोटो वगैरे रील वगैरे करता येईल. म्हणजे ड्रोनच नाही मोबाईलनं पण करता येईल. बघूया चला. चला मग आता 9:45 वाजले. आराम करतो झोपतो आता. मला पण कंटाळा आला दिवसभर काम करून. चालू आहे आवरायचं अजून. आवरते दोन्ही कपाट आवरली आता. आता हे आवरायचं पॅक कर. काय करतो पिलो. हे पण खायला. चला आत्ताच रेल्वेचं बुकिंग केलं उस्मानाबादला जायचं. शंकर भैयाची फॅमिली शंकर ते सगळे येणार. मग आम्ही सगळे ट्रेननं शुक्रवारी इथून ट्रेन आहे त्या ट्रेननं उस्मानाबादला जायचं. तर बघूया 8 तारखेची सकाळची ट्रेन आहे. तर चला बाय. आराम करतो. गुड नाईट. बाय बाय. बाय कर. गुड नाईट कर गुड नाईट. गुड नाईट. बाय.